इथे मी 3 मीटर फॅब्रिक घेतलेला आहे. दोन्ही टोक घेऊन सिंगल फोल्ड करायचा. इथून ट्रायंगल फोल्ड करून घ्यायचा. इथे मी हिप डिवायडेड बाय 4 करत आहे. 39 डिवायडेड बाय 4 माझा इथे 9.75 इंच येत आहे. जर इथे समजत नसेल इथून नक्की कुठपर्यंत घ्यायची लेंथ, तर इथे हिप डिवायडेड बाय 3 करायचं आणि जी पण येईल ती मार्किंग करून घ्यायची. मी इथे 39 डिवायडेड बाय 3 करत आहे आणि माझी 13 इंच मार्किंग येत आहे. जिथे पण 13 इंच येत आहे तिथे मार्किंग करून घेत आहे. या दोन्ही मार्किंग मधला गॅप मोजला तर तो आपला हिप डिवायडेड बाय 4 जेवढा पण आलाय तेवढा असेल. या ट्रिकमुळे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही कुठून कुठे लेंथ घ्यायची ती. इथे माझा जेवढा पण हिप डिवायडेड बाय 4 आलाय तेवढाच राऊंड आलाय हा. क्रॉसची मार्किंग करण्यासाठी हिप डिवायडेड बाय 4 प्लस 2 इंच करायचा आणि जो पण येईल तिथे मार्किंग करून घ्यायची. क्रॉस शेप ड्रॉ करण्यासाठी 3 इंच घ्यायचा. हा तुमचा आसनचा शेप असेल. इथे फुल लेंथची मार्किंग करून घ्यायची. जी पण लेंथ आहे ती मार्किंग करून घ्यायची आणि लाइनिंगची लेंथ मेन फॅब्रिक पेक्षा 2 ते 3 इंच कमी ठेवायची. वरच्या टोकावर मेजरमेंट टेप ठेवून जेवढी पण तुम्ही लेंथची मार्किंग केली आहे तिथपर्यंत मेजरमेंट टेप ठेवून बघायचं किती इंच येत आहे ते आणि तशीच मार्किंग पूर्ण राऊंडली करून घ्यायची.
इथे मी जॉईंट साठी सुद्धा कटिंग करून घेते. जो पण जॉईंट मी कटिंग करून घेतलेला होता तो इथे मी स्टिच करून घेतलाय. पूर्ण फ्लेअर इक्वली कट करण्यासाठी अशी ट्रिक फॉलो करा. पूर्ण फ्लेअर तुमचा इक्वली कटिंग होईल. वरच्या टोकावर मेजरमेंट टेप ठेवून खाली सेम मार्किंग करून घ्यायची सगळीकडे आणि स्ट्रेट लाईन ओढून तीच मार्किंग कटिंग करून घ्यायची, म्हणजे एकदम बरोबर गोलमध्ये कटिंग होतं. इथे मी पूर्ण सर्कल डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि मेन फॅब्रिक वर मी बिडिंग करेल. मेन फॅब्रिकची सुद्धा मी सेम कटिंग करून घेईल. इथे एकावर एक फॅब्रिक ठेवून स्टिच करून घ्यायचा. आसन टू आसन जॉईन करून घ्यायचा.